इयत्ता 7वी, विषय हिंदी, प्रथम सत्र परीक्षा 2023-2024. 50 गुणाची ही प्रश्नपत्रिका असणार आहे. लेखी परीक्षा ती आपण पाहणार आहोत. आपल्याकडे प्रश्नपत्रिकासुद्धा आहे, ती आपण पूर्णच्या पूर्ण आपण पाहूया आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे सर्वात आधी आपल्याला विद्यार्थ्याचे नाव आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर शाळेचे नाव येईल. त्यानंतर जेव्हा आपली दिनांक, ज्या वेळेस परीक्षा होणार आहे त्यावेळेची दिनांक, केंद्र, तालुका, जिल्हा, त्यानंतर हजेरी क्रमांक, तुकडी आणि इथे शिक्षकांची सही असणार आहे. तर पहिला प्रश्न पाहूया. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक वाक्य में लिखो. तर आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत. हिंदीचा आपला जो हा विषय आहे तर 5 गुण आहे, म्हणजे एका वाक्यात आपल्याला उत्तर लिहायचं आहे. म्हणजे प्रत्येकी 1 गुणाचा हा प्रश्न असणार आहे. त्याच्यातला आपण पहिला वाचूया. फूल किनको गोद में लेता है. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, चिड़िया कहाँ रहती थी. तीसरा प्रश्न है, गाँवों के लोग किसके प्रति जागरूक हो रहे हैं. चौथा है, बालू को बंदर ने क्या दवा दी. पांचवा प्रश्न है, पृथ्वी का प्रक्षेपण कहाँ होने वाला था. त्यानंतर ब प्रश्न आपल्याला दिलेला आहे, कोष्टक में उचित शब्द सुनकर रिक्त स्थानों की स्फूर्ती कीजिए. आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत आणि रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. ते आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. पहिली रिकाम्या जागा आहे, आपल्याला इथे उत्तर लिहायचं आहे. डैश डैश से हम जानकारी भी प्राप्त कर सकते हैं. दूसरा है, चंद खिलौनों के खोने से डैश डैश नहीं मरा करता है. तीसरा है, पृथ्वी प्रक्षेपण के लिए डैश डैश अंतरिक्ष केंद्र में विशेष सुविधाएं स्थापित की. चौथा है, एक ज़माना था जब गाँवों में डैश डैश थी. त्यानंतर आपण पाहूया क प्रश्न, निम्नलिखित मुहावरों का वाक्यों में प्रयोग कीजिए. 2 गुणाचा प्रश्न आहेत, म्हणजे प्रत्येकी 1 गुणासाठी असणार आहेत. चार चांद लगना. दुसरा आहे, ठगासा रहना. अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे. दुसरं पाहूया आपण दुसऱ्या पेजेसवर. प्रश्न क्रमांक 2, नीचे लिखे वाक्य किसने किससे कहे है. तर हे वाक्य कोणी कोणाला सांगितलेलं आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे. 4 गुणाचा प्रश्न आहे, म्हणजे प्रत्येकी 1 गुणाचा असेल. हम एक है पर करे क्या. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मुझको आया 104 बुखार. बहुत देर से आई हो नीलू आज. अशा प्रकारे आपल्याला कोणी कोणाला वाक्य सांगितलेलं आहे त्याचं उत्तर आपल्याला पुस्तकामध्ये पाहून आपल्याला लिहायचं आहे. आपण प्रश्नपत्रिका देत आहोत, तर त्या प्रश्नपत्रिका आपण पहा, प्रश्न पहा आणि त्याचं उत्तर आपल्याला पाहायचं आहे. आणि ही जी प्रथम सत्र परीक्षा आहे ती आपल्याला उपयोगी पडणार आहेत. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ब प्रश्न आहेत, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 3-4 वाक्यों में लिखो. 4 गुणाचा प्रश्न आहेत, म्हणजे 2-2 गुणाचे हे प्रश्न आहेत 2. पहिला आहे, अग्नि का प्रक्षेपण पहले स्थगित क्यों रहना पड़ा. दूसरा है, गाँवों में अभी कौन कौन सी समस्या है. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, निम्नलिखित शब्दों के अपसर्ग लगाकर शब्द लिखो. 2 गुणाचा आहे, तर म्हणजेच आपल्याला 3 दिलेले आहेत, तर तो आपल्याला 1-2 गुणाचा असणार आहे. दिन, डर, सत्य. ब आहे, निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखो. हे आपल्याला समानार्थी शब्द लिहायचे आहेत. भ्रमर, आग आणि दिया. 2 गुणाचा प्रश्न आहेत. क आहे, निम्नलिखित शब्दों के विरुद्धार्थी शब्द लिखे. अपमान, परतंत्र आणि श्याम. ड प्रश्न आहेत, निम्नलिखित शब्दों के बहुवचन रूप लिखो. खिलौना, थैली, रोटी. हा सुद्धा 2 गुणाचा असणार आहे. ई, निम्नलिखित शब्दों के लिंग पहचान कर लिखो. बालक, अध्यापक और ऊट. 2 गुणाचा प्रश्न आहेत. त्यानंतर ई प्रश्न आहेत, निम्नलिखित कहावतों का अर्थ लिखो. आपल्याला कहावत दिलेला आहे, त्याचा अर्थ लिहायचा आहे. आपल्याला अंत बला तो सब बला, त्याचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे. 1 और 1 11, इथे त्याचा अर्थ लिहायचा आहे. उ प्रश्न आहेत, निम्नलिखित वर्णों से सार्थक शब्द बनाकर लिखो. रपवारी, चाक अन, रक लव. 2 गुणाचा प्रश्न आहेत. आणि आपण नेक्स्ट पेजेसवर पाहूया. आपण प्रश्न क्रमांक 4, कि सही विधान के सामने बरोबर का और गलत विधान के सामने गलत का चिन्ह लगाओ. 4 गुणाचा प्रश्न आहेत. जर वाक्य बरोबर असेल तर आपल्याला बरोबरचं चिन्ह
ते ह्या बॉक्समध्ये काढायचं आहेत आणि जे आपल्याला म्हणजे चुकीचं जर वाक्य असेल तर आपल्याला रॉंगची फुल्ली मारायची आहे। त्यानंतर त्याच्यात पहिलं पाहूया आपण, नीलू पेड़ के नीचे बिल लगाकर रहती थी। दूसरा आहे, शहर में प्रदूषण मुक्त वातावरण मिलता है। तीसरा है, बंदर के हाथ टूटा फूटा शीशा लगा। आणि चौथा है, केवल 20 दिनों में सामूहिक श्रमदान के पुल बनाकर तैयार हो चुका था। त्यानंतर ब प्रश्न आहेत, निम्नलिखित वाक्यों को पढ़ो और उद्देश्य विधेय अलग करके लिखो। 3 गुणाचा प्रश्न आहे, आपल्याला दिलेला आहे 3, प्रत्येकी 1 गुणाचा प्रश्न असणार आहे। हिमालय देश का गौरव है, त्याचा उद्देश आणि त्याचा विधेय आपल्याला इथे लिहायचं आहे। परिश्रम सफलता की कुंजी है। मुंबई देश की आर्थिक राजधानी है। त्यानंतर प्रश्न क्रमांक अ पाहूया, त्याच्यातला चौथा मधला अ, निम्नलिखित शब्दों के अपने वाक्यों में प्रयोग करो। 4 गुणाचा प्रश्न आहे, चिडिया, सड़क, पाठशाला आणि परिश्रम। आणि शेवटचा आपण पाहूया ब, निम्नलिखित शब्दों के आधार पर एक कहानी लिखो। पाणी, पुस्तक, बिल्ली, राखी। 6 गुणाचा प्रश्न आहे, तो आपल्याला याच्यावर कहाणी लिहायचं आहे, पाणी, पुस्तक, बिल्ली आणि राखी। तर अशा प्रकारे हा आपला जो पेपर होता तो आपण पूर्णच्या पूर्ण आपण पाहिलेला आहे की प्रथम सत्र हिंदी इयत्ता 7वी। तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।